पावसाळा जवळ आला, पाऊस आला की रानभाज्या यायला सुरुवात होते. आज मी बाजारातनं आणली ही कुरडूची भाजी. ही रानभाजी आहे. ह्या कुरडूच्या भाजीची आज मी भाजी करणार. अगदी लाल पाल्याची भाजी किंवा चवळीची पाल्याची भाजी आपण कसं कुरटून घेतो तशी कुटून घ्यायची आणि त्याची छानपैकी भाजी होते. ही चांगली, चविष्ट आणि उपयोगीसुद्धा. ही बघा, ही अशी कुटून घेतली आहे. मग ही धुवायची आणि नीट करायची. आणि ह्या भाजीत आपल्याला हवी तर चणा डाळ घाला, कोण तूर डाळ घालतं, कोण मूग डाळ घालतं. अगदी सुंदर 2-3 मिनटात होणारी. आणि ही भाजी खाऊन कृमीचाही आपल्याला त्रास होत नाही. बघा अशी सुंदर. जरा पाऊस पडला की ह्या रानभाज्या यायला कोकणात सुरुवात झाली. बघा ही कुरडूची भाजी भाजणीची करतात. जशी आपण रोवाची भाजी भाजणीचं वाटप घालून करतो तशीही केली जाते किंवा कांद्यावर परतून सुद्धा अप्रतिम लागते. 2-3 मिनटात ही शिजते. ही कुरडूची भाजी धुतली बितली आणि त्याच्यानंतर ही नीट केली आहे. ही कुरडू ही बघा, ही अशी बारीक चिरायची. त्याच्यासाठी मध्यम आकाराचे हे 2 कांदे, 10-12 मिरच्या, ही भिजवलेली मूग डाळ, चवीनुसार मीठ आणि गूळ, हे एवढंच साहित्य कुरडूच्या भाजीचं. ह्या कुरडूच्या भाजीला मी हे साधारण 2 ते 3 बोट चमचे तेल घातले. तेल जास्त लागत नाही. अगदी साधी. ह्या दिवसात रानभाज्या वेगवेगळ्या मिळतात. मध्यम आचेवर ठेवले. हे तेल तापत आलं आहे. आता फोडणीला ही मिरची घालणार आहे. हे बघा, मिरची घातली की अगदी 1-2 सेकंद, कारण जास्त हे करत राहिली ना तर हे होणार. परतली मिरची की आता लगेचच हा कांदा घालणार. नाही तर मिरची जास्त वेळ हे करत राहिली. हा कांदा घातला की ही भाजी परतायची आणि चवीनुसार थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं. हे बघा, हे असं मीठ टाकलं म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित शिजतो. 1-2 मिनटं हे ठेवायचं. वाफ आल्यासारखी व्हायला द्यायची आणि मग त्याच्यावर डाळ घालायची. म्हणजे कोण मूग डाळ घालतं, चणा डाळ घालतं, तूर डाळ घालतं. पण सगळ्यात पटकन शिजणारी म्हणजे मूग डाळ. मग मी आपली मूग डाळ घालते. अगदी लाल पाल्याच्या भाजीसारखीही असते. कांदा आणि मिरची शिजत आलेली आहे आणि आता ह्याच्यावर ही आपण मूग डाळ टाकायची. थोडी, जेवढी आपल्याला हवी तेवढी मूग डाळ घातली. आणि भाजी कुरडूची ना घाला न घाला तुमच्या आवडीनुसार. आणि लगेचच मग ही कुरडूची भाजी घालायची. पालेभाजीत आम्ही हळद घालत नाही. पालेभाजीत हळद घातली की पालेभाजी काळी होते. आणि 2-3 मिनटं अशी ढवळत शिजत ठेवायची. ही बघा, ही अशी चांगली ढवळली की ह्याच्यावर झाकण घालून अगदी 2 मिनटात ही भाजी छान शिजून येते. लाल पाल्याच्या भाजीसारखी येते. ही एक रानभाजी आहे. चवीला अप्रतिम भाजी ही लागते. अशा प्रकारे ही कुरडूची भाजी तयार. एक सुंदर रानभाजी. म्हणजे असं माझी आजी आई म्हणते की ह्या भाज्या खाव्यात, कारण आपल्याला कृमीचा त्रास असतो ज्यांचा ह्याने कमी होतो. कुरडूच्या ही औषधी आहे. ही अशीही केली जाते आणि वाटपाचीही केली जाते. म्हणजे हे भाजणीचं वाटप लावून असं, म्हणजे रोवाची भाजी आणि करतात तशी पातळ भाजीसुद्धा ह्याची केली जाते. ही तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.